3q वर्ग बरोबर 2q अधिक 8 सूत्राचा उपयोग करून वर्ग समीकरण सोडवा. आपल्याला वर्ग समीकरण सोडवण्यासाठी सूत्राचा वापर करायचा आहे. सर्वात अगोदर आपण दिलेलं समीकरण लिहून घेऊयात. 3q वर्ग बरोबर 2q अधिक 8. आता ह्या वर्ग समीकरणाला सामान्य स्वरूपात लिहूयात. त्यामुळे सर्वात अगोदर वर्गपद येईल 3q वर्ग, त्यानंतर 2q वजा 8 ही दोन्ही जी पदा बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आहेत ती बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊन जाऊयात. इथे ती दोन्ही अधिक आहेत, तिथे गेल्यानंतर दोन्ही वजा होते. त्यामुळे वजा 2q वजा 8 बरोबर 0. आता या वर्ग समीकरणाची आपण तुलना करूयात आणि ए बी सी यांच्या किमती शोधूयात. म्हणून इथे लिहायचं आहे दिलेल्या वर्ग समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत तुलना करू. मग तुलना करण्यासाठी आपण जर a ची किंमत शोधली तर a आहे पहिल्या पदाचा सहगुणक. पहिल्या पदाचा सहगुणक इथे आहे 3, म्हणून a बरोबर 3. दुसऱ्या पदाचा सहगुणक आहे -2, त्यामुळे b बरोबर -2 आणि स्थिर पद आहे -8, त्यामुळे c बरोबर -8. आता यावरून b वर्ग वजा 4 ac ची किंमत शोधूयात. म्हणून b वर्ग वजा 4 ac बरोबर b वर्ग, इथे b ची किंमत आहे -2, त्यामुळे -2 चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत आहे 3 गुणिले c ची किंमत आहे -8 बरोबरचं चिन्ह. -2 चा वर्ग उत्तर आलं 4. त्यानंतर आता 3 संख्यांचा गुणाकार आहे. 3 संख्यांपैकी 2 संख्या ह्या वजा आहेत, तर वजा गुणिले वजा उत्तर येणार अधिक, त्यामुळे अधिकचं चिन्ह. त्यानंतर आता तिघांचा गुणाकार करूयात. 4 त्रिक 12 आणि 12 8 96, त्यामुळे इथे उत्तर आलं 96. म्हणून b वर्ग वजा 4 ac बरोबर 4 अधिक 96 उत्तर आलं 100. हे जे उत्तर मिळालं त्याला आपण अगोदर बॉक्स तयार करून घेऊया. तर डेल्टाची किंमत म्हणजेच b वर्ग वजा 4 ac ची किंमत आपण शोधलेली आहे. आता आपण सूत्र वापरूया. सूत्रासाठी आपण चल कोणतं घ्यायचं आहे, तर इथे चल आहे q. त्यामुळे म्हणून q बरोबर वजा b अधिक वजा वर्गमूळ चिन्हामध्ये b वर्ग वजा 4 ac छेद 2a. आता हे जे सूत्र आहे यामध्ये आपण किमती भरूयात. म्हणून q बरोबर इथे आहे वजा b. b ची किंमत ऑलरेडी -2 आहे, त्यामुळे इथे 2 वेळा वजाचं चिन्ह येईल. तर हे वजा सूत्रातलं वजा चिन्ह आणि हे -2 त्याची किंमत. तर आपण इथे 2 वेळा वजा चिन्ह लिहिलं म्हणून कंसात लिहिला. त्यानंतर अधिक वजाचं चिन्ह. त्यानंतर वर्गमूळ चिन्हामध्ये आहे b वर्ग वजा 4 ac. याची किंमत आपण शोधलेली आहे 100. ते इथे लिहिले 100 छेद 2a. तर 2 गुणिले a ची किंमत आहे 3, इथे लिहिलं 3. म्हणून q बरोबर, तर इथे वजा गुणिले वजा अधिक झालं म्हणून अधिक 2. त्यानंतर अधिक वजाचं चिन्ह. वर्गमूळ चिन्हामध्ये 100 आहेत, तर 100चं वर्गमूळ काढलं उत्तर आलं 10 छेद 2 गुणिले 3 उत्तर आलं 6. आता हे अधिक आणि वजाचे चिन्ह आहे ते वेगवेगळं लिहूयात. म्हणून q बरोबर अगोदर आपण अधिक लिहूयात 2 अधिक 10 छेद 6, किंवा आता आपण वजा लिहूयात. तर q बरोबर 2 वजा 10 छेद 6. म्हणून q बरोबर 2 अधिक 10 उत्तर आलं 12 छेद 6, किंवा q बरोबर 2 वजा 10 उत्तर आलं -8, कारण की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. त्यानंतर छेद 6. आता इथे भाग जातोय, भाग देऊयात. तर 6 एके 6, 6 दुणे 12 आणि या बाजूला देखील भाग जातोय. तर बेत्रिक 6 आणि बेचोक 8, मात्र हे वजाचं चिन्ह आहे त्यामुळे हे -4 येते. तर इथे आपल्याला उत्तर काय मिळाली, तर उत्तर मिळालेली आहे q बरोबर 2 किंवा q बरोबर -4/3. तर क्यूच्या 2 किमती मिळाल्या. ह्या किमतींना आपण बॉक्स तयार करून घेऊया.
क्यूच्या ह्या ज्या किमती मिळाल्या ह्याच किमती दिलेल्या समीकरणाची मुळे आहेत. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे 2 आणि -4/3 आहेत. तर इथे आपला हा वर्ग समीकरणाचा प्रश्न सोडवून झालेला आहे.